नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण इंडियन एक्सप्रेस एडिटोरियल मराठीमध्ये बघणार आहोत. चल चला मित्रांनो सुरू करूया. पहिला आर्टिकल, अ वेलकम वेबर, सुप्रीम कोर्ट ऑर्डर ऑन AGR इशू ब्रिंग्स रिलीफ टू नॉन टेल्कोज बट फॉर टेल्कोज अनसर्टनिटी कंटिन्यूज. रिसेंटली जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे AGR इशूवर त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पहिले आपण AGR मुद्दा काय आहे आणि त्याचा घटनानुक्रम म्हणजे टाईमलाईन काय आहे ते आपण डिस्कस करूया. आपल्याला माहीत आहे मित्रांनो की 1991मध्ये आपली आर्थिक तंगी खूपच वाढलेली होती, कारण आपण एक क्लोज्ड इकॉनॉमी होतो, म्हणजे बंद असलेली, आणि लायसन्स राज खूप होता. प्रत्येक गोष्टीसाठी लायसन्स घ्यावं लागायचं. त्यानंतर 1991मध्ये मनमोहन सिंग आणि PV नरसिंहराव यांच्या सरकारने आणलेल्या LPG रिफॉर्म्स म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशनच्या नुसार काही जे सेक्टर्स आहे ते प्रायव्हेट एंटरप्राइजेससाठी खुले करण्यात आलेले होते. त्यातच पहिले, मग त्याच्या आधी टेलिकॉम सेक्टर यात शासकीय कंपन्यांचा बोलबाला होता. त्यानंतर 1994मध्ये नॅशनल टेलिकॉम पॉलिसी गव्हर्नमेंटने आणली. त्यानुसार एक फिक्स किंवा एक निश्चित अशी अमाऊंट तुम्ही लायसन्स फी म्हणून जमा केल्यानंतर तुम्हाला ती मोबाईल कंपनी किंवा टेलिकॉम कंपनी त्यावेळेस चालवायचा हक्क मिळायचा सरकारकडून. पण याच्यात प्रॉब्लेम असा होता की ही लायसन्स फी खूप मोठ्या प्रमाणात होती. आता आपल्याला माहीत आहे मित्रांनो की आपण कोणताही व्यवसाय करू शकतो, पण हे जे व्यवसाय आहे टेलिकॉम सेक्टर, एअरलाईन सेक्टर, याच्यात खूप ऑइल सेक्टर, याच्यात खूप प्रमाणात इन्व्हेस्टमेंटची सुरुवातीला गरज असते, ज्याला आपण कॅपिटल म्हणतो. कॅपिटल खूप मोठं पाहिजे, म्हणजे हे व्यवसाय तेच एंटरप्राइज करतात ज्यांच्याकडे आधीच पुष्कळ कॅपिटल आहे. जसं आपण जिओचं उदाहरण बघू. पहिले रिलायन्स ऑइल इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत होती, त्यानंतर ती जिओ ही एवढी मोठी व्यवस्था घेऊन आणू शकली. ती काही पहिले नवीन सुरुवात केली कोणी असं नाही. पहिले एस्टॅब्लिश सेक्टरमधून तिथून रेव्हेन्यू वळता करून जिओ ही एवढी मोठी कंपनी उदयास आली. तर ही लायसन्स फी खूप मोठी असल्याने 1999मध्ये सरकारने या कंपन्यांना एक ऑप्शन दिला, एक पर्याय दिला की तुम्ही एक फिक्स लायसन्स फी न देता आपण रेव्हेन्यू शेअरिंग फी मॉडेलवर काम करूया. रेव्हेन्यू शेअरिंग फी मॉडेल म्हणजे जो महसूल आहे, जो तुम्हाला उत्पन्न होईल, त्यातला काही टक्के भाग तुम्ही दरवर्षी आम्हाला देत चला पर ॲनममध्ये. त्यामुळे तुम्हाला एकसोबत भारपर पडणार नाही आणि तुमची रिकव्हरी रेट पण चांगला राहील. तर ह्या मॉडेलच्या अनुसार दोन प्रकारचे फीज होत्या. एक ॲन्युअल लायसन्स फी LF, जी की आधीच्या फिक्स लायसन्स फीपेक्षा वेगळी. ही ॲन्युअल लायसन्स फी थोड्या कमी प्रमाणात होती. आणि स्पेक्ट्रम युसेज चार्जेस, म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो स्पेक्ट्रम घ्यावा लागतो. कोणतेही 2G, 1G, 3G, 4G ही सर्व्हिस द्यावासाठी एक स्पेक्ट्रम सरकार अलॉकेट करते. त्यातला काही भाग प्रत्येक कंपनी आपल्यासाठी यूजसाठी घेत असते. त्याची किंमत खूप लाख कोटीत असते. त्यामुळेच येतात कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस असं म्हणतात. त्यामुळे तेव्हा ॲन्युअल लायसन्स फी LF आणि स्पेक्ट्रम युसेज चार्जेस SUC हे दोन ठरवण्यात आले. आणि त्यात डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स DOT, जे की मेटी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंडर येते. अँड टेलिकॉम कंपनीज, टेल्कोज ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याच करारानुसार हे ठरले. आणि त्यानुसार LF म्हणजे ॲन्युअल लायसन्स फी हे 8% आणि स्पेक्ट्रम युसेज चार्जेस हे 3 ते 5% दरम्यान ठरवण्यात आले. त्यालाच आपण AGR, या दोघांचा मिळून एक AGR बनतो. त्याला आपण ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणतो. पुढे विवाद असा उत्पन्न झाला की जी AGR होतं याची डेफिनेशन, म्हणजे याची जी व्याख्या सरकारने अशी केली होती की जो रेव्हेन्यू, जो महसूल कंपनीला प्राप्त होत आहे तो नॉन टेलिकॉम सेक्टर्समधून, म्हणजे समजा ती पॅरेंट कंपनी, समजा वोडाफोन ही इतर क्षेत्रात पण कार्यरत असेल, समजा त्यांच्या बिल्डिंगमधून त्यांचा रेव्हेन्यू येत असेल, त्यांचे इंटरेस्ट असतील, त्यांच्या बॉन्डमधील इंटरेस्ट असतील, तर त्यावर पण हा ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू लावायचा का, यावर दोघात मतभेद होते, म्हणजे DOT आणि टेलिकॉम कंपनीजमध्ये. तर
याच्यात 2005मध्ये सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया COAI या गव्हर्मेंटच्या व्याख्येला त्यांनी चॅलेंज केलं AGR कॅल्क्युलेशनच्या, ज्याला ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू असं म्हणतो. त्याला मराठीत समायोजित एकूण महसूल असं म्हणतात. तर 2015मध्ये आपण बघू शकता मित्रांनो, 1994 ते 1999 ते आता सध्या 2020 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हा मुद्दा चालू आहे. तर 2015मध्ये TDSAT किंवा टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड ॲपेलेट ट्रिब्युनल यांनी असं म्हटले की AGRमध्ये फक्त includes all receipt except capital receipts and revenue from non-core sources such as रेंट, प्रॉफिट आणि सेल्स ऑफ फिक्स ॲसेट्स, डिव्हिडंड, इंटरेस्ट अँड मिसलेनियस इन्कम हे त्यात काउंट होणार नाही. म्हणजे फक्त आणि फक्त टेलिकॉम इंडस्ट्रीमधून आलेला जो म्हणजे आपण प्लॅन खरेदी करतो त्यातून जो महसूल कंपनीला मिळतो, म्हणजे आपण जो 3G 4G प्लॅन विकत घेतो त्यातून जो कंपनीला महसूल मिळतो त्यापासून भेटलेला महसूल तो फक्त गव्हर्नमेंटची कंपन्या शेअर करतील, त्याच्याशिवाय कोणताही शेअर करणार नाही. त्याच्याशिवाय कोणता महसूल येतो टेलिकॉम कंपन्याचकडे, जसं त्यांचे ॲसेट्स झाले, सेल ऑफ फिक्स ॲसेट्स. आता एखादी कंपनीची मुंबईत इमारत असेल तर ती त्यांनी विकली तर त्यातून जो त्यांना उत्पन्न मिळाले त्यावर लागलेला जो चार्ज आहे तो यात काउंट होणार नाही. त्यासारखे इतरच उत्पन्नसुद्धा त्यात काउंट होणार नाही. फक्त आणि फक्त टेलिकॉम रिलेटेड सर्व्हिसेस ज्या आहे त्याचा महसूल यात काउंट होईल, मोजला जाईल. पण 24 ऑक्टोबर 2019ला म्हणजेच गेल्या वर्षी 24 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने जी गव्हर्नमेंटनी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सनी दिलेली जी व्याख्या आहे ती ग्राह्य धरत आधीचा निर्णय उलटवून लावला. त्यामुळे आता 1.3 लाख कोटी रुपये हे त्या कंपन्यांवर बकाया होते देणे. म्हणजे हे आता सरकारचं कर्ज झालं होतं, सरकारने दिलेल्या कंपन्यांवर, म्हणजे कंपन्यांनी त्याची पूर्तता न केल्यामुळे ते एक प्रकारचं कर्ज कंपन्यांवर लागलं. यात आयडिया, जे की आता आयडिया वोडाफोन लिमिटेड असे ओळखले जाते, 53,000 कोटी रुपये, आणि एअरटेल जी की भारती एअरटेल आहे, यात 35,000 कोटी रुपये इतका वाटा आहे. तर आता काय झालं मित्रांनो की सुप्रीम कोर्टाच्या ऑक्टोबरच्या निर्णयानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननी ज्या आयडिया, वोडाफोन आणि एअरटेल ह्या कंपन्या आहेच, याशिवाय PSU म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे की सरकार अधीन कंपन्या आहे त्यांना पण नोटीस पाठवायला सुरुवात केली होती की त्यांनी सर्टन युसेज डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गाईडलाईन्सनुसार केला असेल तर त्यांना पण ती रक्कम भरायला लावायची असे नोटीस पाठवायला सुरुवात केली. त्यावरच सुप्रीम कोर्टाचा आता निर्णय आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे की PSUs किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा एंटरप्राइजेस जसे की गेल, ऑल इंडिया आणि पॉवर ग्रीड यांच्याकडून तुम्ही ही रक्कम वसूल करू शकत नाही, कारण की ह्या प्युअरली नॉन टेलिकॉम कंपनीज आहे. ऑल इंडिया, पॉवर ग्रीडचं कधी सीम आलं आहे का? नाही. तर ह्या टोटल नॉन टेलिकॉम रेव्हेन्यूज आहे, म्हणजे यांचे इतर क्षेत्रात रेव्हेन्यू मॉडेल आहे, त्यांचा रेव्हेन्यू मॉडेल टेलिकॉम सेक्टरवर निर्भर नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही वसुलीची नोटीस पाठवणे हे पूर्णपणे गैरकायदेशीर आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पण प्रश्न तो उरतोच भारती एअरटेल आणि वोडाफोन आणि आयडिया यांच्या बाबतीतला, कारण त्यांच्यावर असलेले ड्यू तर आहेच, पण जी डेफिनेशन कंपन्यांनी गृहीत धरली होती की म्हणजे आपण नॉन टेलिकॉम रेव्हेन्यूज म्हणजे जी समजा इमारत विकली त्यातून येणारं उत्पन्न वगैरे वगैरे ही याच्यावर आपण महसूल देऊ नये. पण त्या कंपन्यांनी कोर्टात प्रकरण चालू आहे म्हणून जो त्यांनी जी गृहीत धरली होती टेलिकॉम सेक्टरचा रेव्हेन्यू पण सरकारकडे भरलेला नाही, म्हणून हा आकडा पाहू शकतो आपण मित्रांनो, 53,000 कोटी रुपये आणि 35,000 कोटी रुपये 20 वर्षापासून हे यावर पेनल्टी आणि सरचार्ज लागून ही रक्कम एवढी झालेली आहे. त्यामुळे यात नक्कीच कंपन्या खूप चालाक असतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पण ही चालाकी किती भारी पडणार आहे हे आता पुढे कळेल. 20 वर्षाच्या या कार्यकाळात हा इशू किंवा मुद्दा सॉल्व व्हायला हवा होता, पण झालेला नाही. आता हा क्वांटम ऑफ जो ड्यू आहे म्हणजे इतकं मोठा
1.3 लाख कोटी रुपयाची रक्कम आहे, की एकाएकी भरलं जाणं अशक्य आहे मित्रांनो. कारण की आपल्याला माहीत आहे जिओच्या एंट्रीनंतर जे प्लॅन्स व्हावं हे इतके गडगडले आहे की आरपू किंवा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा खूप खाली उतरलेला आहे. पहिले आपल्याला माहीत आहे मित्रांनो की आपण 200 रुपयात 1 GB वापरायचो. आता आपल्याला रोजचं 1.5 GB कमी पडते 200 ते 300 रुपयात. तर आपल्यासमोर एक चार्ट आहे मित्रांनो की ज्यात प्री जिओमध्ये कोणाकोणाचे किती हिस्से झाले होते. म्हणजे जिओ यायच्या पहिले 2016च्या पहिले मोर दॅन 10 मोबाईल कॅरियर्स होते, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर्स मोबाईल, जसे की एअरसेल, BSNL, MTNL, आयडिया 17% शेअर, वोडाफोन इंडिया 19.1% शेअर, अदर्समध्ये वर्जिन मोबाईल आहे, परत टाटा डोकोमो आहे, परत आता भारती एअरटेल, ह्या सगळ्या कंपन्या होत्या. याचा असा फायदा असतो मित्रांनो जास्त कंपन्यांचा की यात ग्राहकांना कशी चांगली सुविधा देता येईल याकडे लक्ष जास्त दिले जाते. कारण समजा वोडाफोन आयडियाने सर्व्हिस चांगली नाही दिली तर आपण आयडियाकडे जातो, आयडियाने सर्व्हिस नाही दिली तर आपण भारती एअरटेलकडे जाऊ. असं हे मॉडेल वर्क करतं. पण पोस्ट जिओ नंतर अर्ध्या अधिक कंपन्या बंद पडलेल्या आहे. आता मुख्य कंपन्या उरल्या आहे, कन्सॉलिडेशन होत आहे. भारती एअरटेल झालं, आयडिया आणि वोडाफोनचं एकत्रीकरण झालं, BSNL MTNLची हालत तर माहिती आहे, गव्हर्नमेंटला त्यांना पैसे पुरवावे लागत आहेत. एअरसेल तर बंद पडली आणि ह्या अदर्स जे 21.2% जो शेअर आहे ज्या कंपन्यांचे त्या पूर्णपणे बंद पडलेले आहेत. आता जे मेजर 4 प्लेयर्स उरले त्याच्यातून वोडाफोन आयडिया कर्जबाजारी आहे, एअरटेल कर्जबाजारी आहे, एक जिओ आणि एक BSNL MTNL, ती सोडली तर 3च आहेत. त्यामुळे समजा वोडाफोन आयडिया बंद पडली तर फक्त 2च कंपन्या उरतील, एअरटेल आणि जिओ, जे नक्कीच स्पर्धात्मक मार्केटसाठी उपयुक्त नाही. पहिले सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटची बाजू उचलून धरत AGRची जी व्याख्या आहे, ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू, समायोजित पूर्ण महसूल, ती उचलून धरली होती, ती बरोबर ठरवली होती. पण आता ज्या टेलिकॉम आणि नॉन टेलिकॉम सेक्टरच्या कंपन्या जसे भारती एअरटेल वोडाफोन ह्या वेगळ्या सेक्टरच्या कंपन्या, ह्या प्युअरली टेलिकॉम ओरिएंटेड कंपन्या आहे, म्हणजे आपल्याला त्या सर्व्हिस देतात. पण गेल, OIPG यांचे सिम कार्ड नाही, ह्या कंपन्या आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही, तरीही त्यांना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनची नोटीस पाठवणे हे गैरकायदेशीर आहे असं त्यांनी सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे. आता ह्या कंपन्या, आता माहिती आहे आपल्याला मित्रांनो की अर्थव्यवस्थेत एक मंदीचा 7 क्वार्टरपासून सलग आपली अर्थव्यवस्था GDP ग्रोथ रेट ही घसरत चाललेली होती आणि त्यातच हे कोविड-19 पॅन्डेमिक किंवा महामारी पसरली, त्यामुळे खूपच चिंताजनक परिस्थिती आहे. गव्हर्नमेंटनी हे प्रकरण 20 वर्ष ताणून नव्हतं धरायला पाहिजे. हे असे प्रॉब्लेम्स ह्या क्रिटिकल वेळी, म्हणजे आता पॅन्डेमिक हाताळणार की ह्या कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करणार यावर डिपेंड आहे. प्लस याच्यात समजा एक जरी कंपनी बंद पडली तर कित्येक जॉब लॉस होईल. आधीच आपल्याला माहिती आहे मित्रांनो की रिसेशन चालू आहे आणि त्यात इतके सारे जणांचे जॉब जातील तर ते नक्की चिंताजनक ठरेल. आणि प्लस डिजिटल इंडियाकडे आपण वाटचाल करत आहोत, त्यासाठी कमी रेव्हेन्यू किंवा कमी पैशात आपल्याला प्लॅन हा गरजेचा आहे. त्यामुळे 1 किंवा 2 कंपन्या उरल्या तर कॉम्पिटिशनची शक्यता कमी होऊन जाईल आणि ह्या कंपन्या आपल्या मनमान्या रेटवर नेट विकायला सुरुवात करेल अशी भीती आहे. कमीत कमी जी पेनल्टी आणि व्याज आहे त्यावरचं हे तरी सरकारने कमी केले असते आतापर्यंत, जी सिच्युएशन आहे याचे खूप दूरगामी परिणाम दिसायला पडतील. एकतर कंपनी बंद पडणे खूप महागात पडेल आणि पहिलेच अर्थव्यवस्थेला डबल झटका बसलेला आहे, पहिले स्लोडाऊनचा आणि आता कोरोनाचा, त्यामुळे खूप कठीण जाईल. या मुद्द्याला सरकारने व्यवस्थित हाताळायला हवे असे आहे. हा मुद्दा आतापर्यंत नव्हता खेचायला पाहिजे, पण ठीक आहे, आता तरी सरकारने प्रोॲक्टिव्हली अप्रोच करून त्यांना सुप्रीम कोर्टाने जेव्हा 24 ऑक्टोबरला निर्णय दिला होता 2019पर्यंत, त्याच्यानंतर 14 फेब्रुवारीला अजून एक निर्णय दिला होता की ऑक्टोबर ते जानेवारी 2020पर्यंत कंपन्यांनी एक पैसा पण भरला नाही. तर रागात येऊन जस्टिस मिश्रा यांच्या बेंचने त्यांना लगेच पैसे भरण्याची आदेश कडक सुनावला. त्यानंतर केंद्र सरकारने मध्यस्थी करून त्यांना स्टॅगर्ड पेमेंट, म्हणजे हप्त्याने पेमेंट देऊ देण्याचा सुप्रीम कोर्टाला हे केला आणि सुप्रीम कोर्ट पण
त्यानंतर नरमले. तर हा आहे मित्रांनो भारती एअरटेल, लाईट ब्ल्यू कलरमध्ये वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ. फक्त रिलायन्स जिओ प्रॉफिटमध्ये. आणि रिलायन्स जिओ प्रॉफिटमध्ये राहण्याचं कारण हे की रिलायन्स जिओनी सर्व्हिसच सुरुवात 4Gमध्ये केली होती आणि त्यांच्याकडे असलेला एवढा मोठा गल्ला आहे जो रिलायन्सचा, त्याला तर काही तोडच नाही. त्याच्यामुळे आता सगळं रिलायन्स जिओचाच बोलबाला आहे. इथे बघू शकतो आपण ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर 128 रुपये भारती एअरटेलचा, 107 रुपये वोडाफोन आयडियाचा आणि 120 रुपये रिलायन्स जिओचा, जो की खूप कमी आहे. तर मित्रांनो हे आजचं एडिटोरियल आहे. यात आणखी एक एडिटोरियल आपल्याला डिस्कस करायचं आहे, पण त्यातील आपण काही महत्त्वपूर्ण पॉईंट डिस्कस करूया. ते लिहिलेलं आहे मिलिंद सोहनी यांनी. ते आहेत सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्स फॉर रूरल एरियाज, IIT बॉम्बेशी निगडीत. त्यांनी असं म्हटलं आहे की आता अनलॉक 1 चालू झालेला आहे, म्हणजे लॉकडाऊन नंतरचा पिरियड. लॉकडाऊन हा पूर्ण देशव्यापी होता, त्याच्यामुळे सगळे वरचे बाबू लोक बसायचे आणि डिसाईड करायचे की कोणता रेड झोन राहील कोणता नाही. त्यामुळे कसं आता काही ठिकाणी काही कंटेनमेंट झोनमध्येच त्या कोविड-19चा फैलाव होता. तर कोविड-19चा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण जिल्हा लाल करण्यात येत होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाकी ॲक्टिव्हिटीज पण बंद पडल्या होत्या. आता अनलॉक 1मध्ये स्टेट गव्हर्नमेंट्सकडे जास्त पॉवर देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते हे करू शकतील. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात मुख्यतः कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबईला, मुख्यतः धारावीला, कोळीवाड्याला या परिसरात जास्त आहे, परत ठाण्याला आणि पुण्याला. आणि लेखक मिलिंद सोहनी असंही म्हणतात की फक्त 1% नॉन मेट्रोपॉलिटन म्हणजे ज्या मेट्रो सिटीज नाही अशा फक्त 1% जागा ह्या इन्फेक्टेड आहेत. म्हणजे आता 35-36 जिल्ह्यांचं महाराष्ट्र, यात फक्त पुणे, मुंबई आणि ठाणे आणि 1-2 यात जळगाव, हे 4-5 जिल्हे म्हणजे यात असेल अजून. तर बाकी जिल्ह्यात हा प्रादुर्भाव कमी आहे. काही ठिकाणी जेव्हा मायग्रंट लेबर यायला लागले तेव्हा त्यांना त्या केसेस वाढल्या. उदाहरण गडचिरोली, गोंदिया, भंडारा, परभणी इथल्या केसेस. तर मिलिंद सोहनी सरांचं म्हणणं आहे की डिसेंट्रलाइज अप्रोच गरजेचा आहे, सायंटिफिक आणि गव्हर्नन्समध्ये पण. सायंटिफिक म्हणजे आता कुठलं एखादं बाजाराचं मॉडेल आहे नवीन इनोव्हेटिव्ह की ते सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतात, त्याला प्रमोट करणे गरजेचे आहे. त्याच्यात सिव्हिल सोसायटी म्हणजे NGOज वगैरे यांचं पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच त्या पद्धतीनेच आपण आत्मनिर्भरता अचीव करू शकतो, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर इथे आपली चर्चा संपते मित्रांनो. काही शंका किंवा सल्ला असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.